काशेगाव पंचायत समिती गणातील राजकारणाला वेगळीच कलांटणी मिळाली असून बोरामणी गट पंचायत समिती गणातील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार शंकर वाडकर यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे। या घडामोडी मागे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी राजकीय कुरखोडी केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। या अनपेक्षित माघारीमुळे शिवसैनिकांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून निवडणुकीच्या ऐन तोंडावर उमेदवारी मागे घेणे म्हणजे शिवसेना आणि काशेगावच्या मतदाराशी विश्वासघात असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। मी रामहरी ज्ञानदेव चौगुले, राहणार काशेगाव, तालुका दक्षिण, सोलापूर, 113 काशेगाव पंचायत समितीमधून मी या वेळेला तिकीट मागणीसाठी मेत्रे साहेबांकडं त्यांच्या बंगल्यावरती आलो होतो। त्यावेळेला आमचे दानिश आचलेर यांना पण मी बोलवलं होतो आणि गावाकडून येत असताना मी 100 लोक घेऊन इथपर्यंत तिकीट मागणीसाठी आलो होतो। आम्ही आल्यानंतर आम्ही थोडंसं बसलो, पाठीमागून शंकर वाडकर हेही आले आणि त्यांनी सांगितले की माझं तिकीट मी पहिल्यांदा मागणी केली आणि ती माझं फिक्स झालंय। हे असं त्यांची चर्चा झाल्यानंतर मी त्यांना म्हणलो होतो की बाबा ग्रामपंचायतीच्या वेळेला पण तुझ्यासाठी मी माघार घेतलो होतो, आता आज तू माझ्यासाठी माघार घे। तरी त्यांनी म्हणले नाही, मला एवढी बार चान्स दे। मग मी त्यांना बोललो होतो की तू ठाम राहत असला तर मी तुझ्यासाठी माघार घ्यायला तयार आहे काय, आणि तुझं डळमळीत असेल तर माझं मी ठाम राहतो आणि मी कुणाच्या बळी पडणार नाही, असं मी त्यावेळेस परवाच्या दिवशी रात्री त्यांना बोललो। ही एवढी चर्चा आमची काल गावात झाली आणि माझा फॉर्म काढल्यानंतर शंकर वाडकरनी फॉर्म काढलाय की त्यानं जो त्याचा प्लॅन होता तो प्लॅन माझा फॉर्म काढल्याशिवाय सक्सेस होत नव्हता, त्याला पैसे मिळत नव्हते। तोपर्यंत त्यानं वाट बघितला आणि माझा फॉर्म काढल्यानंतर त्यानं पैसे घेऊन फॉर्म काढलाय। किती पैसे घेतले काय आता अंदाजे तसं तरी काय सांगता येणार नाही, पण फॉर्म काढून घेणारा माणूस म्हणलं तरी 5-25 लाख रुपये तरी घेऊ शकतो। आता सध्या महागाईचा विचार जर केला, ₹2 मध्ये काही येतच नाही आणि असली मोठी उमेदवारी सोडायची म्हणलं तर 5-25 लाख रुपये घेतल्याशिवाय सोडू शकत नाही। आता काय पुढील रणनीती काय असणार आहे तुमची? आमची पुढील रणनीती, आम्हाला जे उमेदवारी आम्ही गावासाठी आमदारकडे पण मागणी केलो होतो काय, आणि परत नंतर शंकरच्या माध्यमातून अण्णाकडे पण मागणी केली आणि शंकरची मागणी अण्णांनी मान्य केली की तुमच्या गावाला मी उमेदवारी देतो, म्हणून शंकरच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी दिली होती। आणि आम्ही त्यावेळेसच ठरवलं होतं की काशेगावला न्याय कुठल्या तरी पक्षाने आम्हाला दिलंय आणि एक उमेदवारी दिली, त्याच्यामुळं आम्ही सगळे एक कट्ट्यानं अण्णाच्या आणि शंकरच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन